आमदार कनुभाई पटेल यांचं आपल्या युवा संघटना छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून दिल्ली में लाल बहादुर स्टेडियम में होने जा रहा है। तो वहाँ पे पूरे भारत से करीबन 22 स्टेट से कोली समाज के प्रतिनिधित्व वहाँ पे आने वाले विधायक है, सांसद है। पत्रकार परिषद आजची 2 मुद्द्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे। पहिला मुद्दा हा आहे की मराठवाड्यामध्ये आदिवासी कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजाचा जात विरोधा प्रश्नाचा जो विकट प्रश्न झालेला आहे। भारताच्या स्वातंत्र्य झाल्यापासून असं म्हणू शकतो, महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यापासून हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 2011च्या नंतर जास्त विकट होत गेला आता अतिशय। तर ह्या संदर्भात तोडगा काढायचा आहे। तोडगा काढताना लोकांची मतं जाणून घेण्यासाठी म्हणून आम्ही हा दौरा आयोजित केलेला होता, पहिलं कारण। आणि दुसरं कारण जे आहे तर दिल्लीला अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचं राष्ट्रीय अधिवेशन आहे। या अधिवेशनाला सामोरं जाताना आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कनुभाईंना महाराष्ट्राकडून किंवा भारताचे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे युवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांच्या मार्फत महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांचे प्रश्न दिल्लीला उपस्थित करायचे, या अनुषंगाने हा दौरा आयोजित केलेला आहे। आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद आयोजित केली। काय वाटतंय, कास्ट सर्टिफिकेटचा मोठा इश्यू समाजासमोर उभा आहे, खास करून महाराष्ट्रात। आत्ता आमदारांनी जसं सांगितलं आहे तर का बा प्रत्येक राज्यात कास्ट वेगवेगळ्या कास्ट याच्यात जातोय आपण आपली जात, तर संपूर्ण भारतामध्ये एकाच कॅटेगरीत यावं असं वाटत नाही का? नाही, ह्याबाबत मी आता मत देऊ शकत नाही। पण जोपर्यंत मला असं वाटतं, जोपर्यंत माझं ज्ञान आहे तोपर्यंत मी असं सांगू शकतो की महाराष्ट्रातील सगळ्या अनुसूचित जमाती यांचा अभ्यास करणं, यांच्या बाबतीत संशोधन करणं हे काम TRTI पुणे अनुसूचित जमाती संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचं आहे। आणि त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली की आपण मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी बाबतीत संशोधन केलं आहे का? तर त्यांनी आम्हाला एका पत्रात सांगितलं की आम्ही याबाबत संशोधन केलेलं नाही। आता त्यानंतर आपल्याला पडलेला प्रश्न आहे की महादेव कोळी लोकांना, मल्हार कोळी, टोकरे कोळी लोकांना वैधता का भेटत नाही? तर त्याचं कारण हे आहे की त्यांच्या जुन्या नोंदी कोळी ह्या निघतात आणि जुन्या नोंदी कोळी का निघतात? मग आम्ही हे देखील विचारलं TRTIला की ह्या लोकांच्या नोंदी कोळी असू शकतात का? TRTIनं आम्हाला सन 2008मध्ये स्पष्ट उत्तर दिलं की महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या जमातीच्या नोंदी कोळी असू शकतात। या अनुषंगाने आम्ही संशोधन केलं आहे। तर आमचा स्पष्ट असं शासनाला असं म्हणणं आहे, स्पेसिफिकली ही जी यंत्रणा आहे जात पडताळणी करणारी, तिच्याबाबत आमचं असं म्हणणं आहे की आपला अभ्यास अपुरा आहे, आपण या बाबतीत संशोधन केलेलं नाही आहे। आपण मुळात ही गोष्ट कानाडोळा केली आहे की मराठवाड्यामध्ये असणारा महादेव कोळी, मल्हार कोळी समाज हा मुळात निजाम सरकारचा भाग होता। निजाम सरकारमधून जेव्हा आपण मराठवाड्यात आलो तेव्हा त्यांनी अशी शिफारस केली होती की मराठवाड्यातील महादेव कोळी आणि कोळी समाज जो आहे कम्प्लिटली ST मध्ये टाकून द्या। आणि ह्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, सन 1901 मध्ये R.T. वितोबे नावाचा जनगणनेचा एक डायरेक्टर होता, त्या काळातला इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा ऑफिसर ब्रिटिशांचा। आणि त्यांनी जेव्हा जनगणना केली त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये एक रिमार्क केलं होतं, देर इज नो नीड टू एंटर द सब ट्राईब ऑफ कास्ट कोळी अँड भिल। कोळी आणि भिल या जातीच्या उपजमातीची नोंद करू नये। आणि त्यामुळं पूर्वी काळापासून मल्हार कोळी, महादेव कोळी, टोकरे कोळी या लोकांच्या नोंदी मुख्य जमाती कोळी नावाने कोळी झालेल्या आहेत। परंतु शासन ह्याचं डिसएडव्हान्टेज घेऊन जे जेन्युइन महादेव कोळी, मल्हार कोळी मराठवाड्यातील आहेत त्यांना STच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे। आणि याला वाचा फोडण्यासाठी आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रयत्न करणार आहोत। हिरालाल अँड रसेल, त्याच्यानंतर हैदराबाद निजाम HS निजाम हायकोर्टाचे जज होते सय्यद सिराजुल हसन, जे की हैदराबाद हायकोर्टाचे जज होते। त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की निजाम स्टेट म्हणजे आजचा मराठवाडा, इकडे फक्त 2च कोळ्यांचे पोट जाती आढळतात, ती म्हणजे मल्हार कोळी आणि महादेव कोळी। आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मल्हार कोळींचे लक्षणं कोणत्यात आणि महादेव कोळींचे लक्षणं कोणत्याचे दिलेलं आहे। परंतु ह्या गोष्टी ही TRTI त्यांच्या संदर्भात वापरतच नाही। ते फक्त एक 45चा GR आहे जो की तथाकथित अनुमानावर अवलंबलेला आहे। तो GR बाद GR आहे, असा GR वापरून इथल्या जेन्युइन ट्राईब्सला ह्या STच्या बेनिफिट्सपासून वंचित ठेवण्याचं हे जे पाप आहे ते चालू आहे, असा आमचा आरोप आहे। मराठवाड्यातील बालाघाट आपण बालाघाट हा मराठवाड्याचाच भाग आहे, पूर्वीचा निजाम स्टेटचा। हो, आणि हे तिथून आलेले आहेत
अगदी अकोल्यामध्ये जो हे आहे पर्वत आहे, पर्वतरांगा अकोल्यापासून मराठवाड्यात आणि मराठवाड्यापासून तिथे पश्चिम महाराष्ट्रात महादेव कोळी स्थलांतरित झालेले आहे असं मी म्हणत नाही, असं शासनाचे गॅझेटियर म्हणतात. ते गॅझेटर आमच्याकडे आहे, तुम्हाला एक कॉपी आम्ही देतो. महाराष्ट्रात समाजाची किती लोकसंख्या आहे? महाराष्ट्रामध्ये सर किती असेल अंदाजे? एसटीच्या ट्राईब्स जे आहेत त्यामध्ये नंबर 2ची ट्राईब्स ही महादेव कोळी आहे. नंबर 1ला भिल आहे, त्यानंतर महादेव कोळी संख्या जास्त आहे. त्याबरोबर कुर्मा समाधीचं पण प्राबल्य आहे. अनलेस ते सर्टिफिकेट भेटत नाही तोपर्यंत या दोन्हीमध्ये एंट्रीज भेटत नाही. आमचा मुलगा जातो आश्रमशाळेमध्ये प्रवेश घ्यायला, पूर्वी आश्रमशाळेत प्रवेश असतो, पण मागच्या 4-5 वर्षापासून असं झालंय की ज्या माणसात प्युअरली बिलो पॉवर्टी लाईन अतिशय कमी उत्पन्न आहे, जो हँड टू माउथ आहे, अगदी आज काम केलं तर संध्याकाळी खाऊ शकतो, अशा माणसाचा मुलगा जर आश्रमशाळेत गेला किनवट तालुक्यात तर त्याला म्हणतात कास्ट सर्टिफिकेट आण. नवोदयला मेरिटमध्ये मुलगा गेला तर त्याला म्हणतात तू व्हॅलिडिटी आण. अहो तुम्ही सगळे रस्तेच बंद केले, म्हणून हा रस्ता उघडल्याशिवाय बाकीचे रस्ते उघडणार नाहीत आणि आमच्या इथल्या समाजाचा सर्वांगीण विकास होणार. असं वाटतंय का समाज अजून मूळ प्रवाहापासून दूर आहे, प्रवाहात आलेला नाही? मला असं वाटतंय की आमचा समाज जो आहे मूळ प्रवाहापासून दूर चाललेला आहे आणि ह्याला शासनाचं गळचेपी धोरण, शासनाची लालशाही कारणीभूत आहे. मी केवळ ह्या सरकारवर आरोप करत नाही, हे मागच्या 40-50 वर्षापासून जे सरकार आलं आणि जेव्हा कधी सरकार पॉझिटिव्ह असतात तर ऑफिसर्स विरोधात असतात. दॅट इज परफेक्ट एक्झाम्पल ऑफ रेड टॅपिझम असं माझं म्हणणं आहे.